तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. बघ एवढे 10 टेक नाही आपल्याला घ्यायचे. सो नमस्कार मित्रांनो, बोल. नाही बोलायचंय, तू बोल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत गावाला. येस, कारण आमचा हा अचानक प्लॅन झाला गावाला यायचा. असं फिक्स नव्हतं आम्ही गावाला येणार आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या, मग आम्ही डिसाईड केलं की चला गावाला जाऊयात. आता गणपतीमध्ये पण गावाला यायचं होतं, पण गर्दी भरपूर असेल म्हणून आम्ही म्हटलं की चला आता टाइम भेटला तर गावालाच जाऊन येऊयात. वन डे डिसिजन प्लॅन आहे हा. म्हणजे लिटरली आज कोणता वार, आज मंडे आहे. आम्ही फ्रायडेला डिसाईड केलं की गावाला जायचंय करून, आणि सॅटर्डेचे तिकीट्स काढले. तिकीटचा पण भरपूर सीन झाला आमच्यासोबत, कारण आम्ही तिकीट्स काढले एक दिवस आधी, आणि तुम्हाला तर माहिती ट्रेनमध्ये किती वेटिंग असतं, आणि त्याच्यामुळे तिकीट पण कन्फर्म नाही होत. सो आम्ही तिकीट काढलं, आणि काय झालं सीन सांग. आमची तिकीट कन्फर्मच नाही झाली. हा ना, तिकीट कन्फर्म नाही झाली. मग आम्ही आलो स्टेशनवरती. मग बोललो आता कसं जाणार आपण, तर बोललो चल TC ला भेटू आपण आणि मग जाऊ करून. काहीतरी अरेंज करू. पण ॲज युजल नाही झालं काही. हा ना, आम्ही असंच आलोय देवा भरोसे. हा ना, लकीली आम्हाला एक सीट मिळाली रिकामी, मग त्याच्यावरती बसून आलो. असं कधी आम्ही येत नाही, पण अचानक प्लॅन होता, मग काय करणार, सीट कन्फर्म नाही झाली, मग यायला लागलं. सो मग डायरेक्ट आलो. पण मजा आली, ट्रॅव्हलिंग मध्ये पण मजा आली. सकाळी आम्ही उतरलो. लिटरली एक दिवस झाला इकडे येऊन, पण असं वाटतंय की 4-5 दिवस झाले तिकडे येऊन. म्हणजे हा सेकंड डे मला वाटतच आज सेकंड आहे. काल आम्ही आमच्या वाडीमध्ये गेलो होतो, गावामध्ये गेलो होतो. ते आज आम्ही परत तिकडे जाणार आहे, तर तुम्हाला सगळ्यांना भेटायला. येस तिकडे जाणार आहे, तर तुम्हाला दाखव की गावचं घर कसं आहे. आमचं जुनं घर आहे. आता आम्ही लांजामध्ये राहतो, लांजामधलं पण घर दाखव तुम्हाला. हा बोल तुला काय. ऍक्च्युली आम्ही आता फक्त असंच फिरायला आलेलो. हे आमचं घर नाही, हे तर आम्ही असं पाऊस येत होता म्हणून थांबलोय. हे आमचं मंदिर बघायला आलेलो. हे मंदिर आहे, हे बघायला आलेलो आम्ही. पण पाऊस चालू झाला म्हणून आम्ही इथं थांबलेलो. आम्ही मित्रांनो बाजारात जायला आता निघत होतो. त्या मंदिराच्या इकडून आम्ही जस्ट असं, इकडे मंदिर आहे बॅक साईडला, आणि तिकडून आम्ही बाजारात जायला निघत होतो. तेवढं बघा पाऊस चालू झालाय. परत आम्ही गाडीवरतीच अशी, समोर रोड आहे पण चालवू नाही शकत. आम्ही समोर बघा ना रोड आहे, आम्ही इकडे थांबलोय मस्त छत्री खालीच थांबलो, कारण जर चालू केली स्टार्ट करायची देरी फक्त. गाडी स्टार्ट केली तर पावसात भिजायला होईल, म्हणून थांबलोय थोडा वेळ इकडे. थांबला, चल लेफ्ट लेफ्ट. हिला गावाला येऊन गाडी चालवायची होती. मुलं चल हिची इच्छा पूर्ण करूया गाडी चालवायची. बिचारी गावाला येऊन गाडी चालवते. तुला लेफ्ट, तुला इकडचं माहितीये की मला माहितीये. आपण आता हायवेने नाही चाललोय, आतल्या रोडने चाललोय. घर बघा ना भाई, आमच्या इकडे गावाला कशी मस्त आहेत. इकडे आम्ही जिकडे राहतो तिकडे ऑलमोस्ट सगळ्या लोकांचे बंगलोच आहेत. आपण एक बंगलोच आहे. सगळ्या साईडला लाईन मध्ये पूर्ण बंगलोच आहेत. आता बघा मित्रांनो, जोरात पाऊस आला. आता परत आम्ही गाडी रोडच्या साईडला लावून छत्रीमध्ये थांबलोय, कारण भरपूर जोरात पाऊस पडतोय. म्हणूनच आम्हाला रेनकोट पाहिजे, म्हणून रेनकोट घ्यायला चाललोय आम्ही मार्केटमध्ये. पण असं तुला लांजा दाखवता फिरत राहिलो आणि पाऊस आला. पण ठीक आहे. कसं वाटलं तुला आतापर्यंत जेवढं दाखवलं तेवढं? स्वच्छ सुंदर असं हिरवगार मधून रस्ता, गाडी चालवायला पण खूप बरं वाटतं. पण पाऊस ठीक आहे. आता पावसाच्या दिवसातून आलो तर मित्रांनो पाऊसच भेटणार ना बघायला. ठीक आहे, आता आम्ही थांबलोय. पाऊस थांबला की जाऊ आम्ही पुढे, आणि पटापट रेनकोट घेऊन घरी पळायचं. आता आम्ही मित्रांनो गाडीने चाललो होतो. आम्ही आता इथे गाडी थांबवली, कारण आम्हाला बघा हे दिसलं. तुम्हाला दिसतं की इकडून प्रॉपरली एक धबधबा टाईप मध्ये छोटसच आहे हे. तुम्हाला इकडून आतून दाखवतो. इकडून पण व्ह्यू चांगला आहे आतल्या साईडने. इकडे बसायला मस्त. हे कुठे सगळ्यांना माहिती असेल, जे लोक लांजाचे त्या लोकांना माहिती आहे की हे आपलं लांजाचं कॉलेज. सगळ्यांना थोडी ना माहिती असणार आहे, पण लांजावाल्यांना माहिती असेल की हे प्लेस कुठे आहे. इकडे न्यू इंग्लिश स्कूल होतं ना, त्या साईडला आहे. हा जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे होतं ते छोटस असं वॉटरफॉल सारखंच आहे, पण इकडून ते पर्या वगैरे येतो ना, नदीचं छोटस पाणी असतं ना, तसं वालं आहे. सावकाश पडशील. बिंदास जाते, बिंदास म्हणजे
कुठून घसरेल काय होईल त्याची तिला काळजीच नाही, डायरेक्ट उड्या मारते सगळीकडे. खालचा रोड आहे. तिकडून जाऊ शकतो आपण खाली, पूर्ण पाणी भरले या साईडला. वाव. आणि या साईडला अशी तिकडे घरं वगैरे आहेत लोकांची सगळी. मस्त आहे ना प्लेस. आम्ही खाली आलो, तिकडून वरती होतो आम्ही, या साईडला वरती होतो, आता खाली आलोय. कदाचित पाण्यामुळे माझा आवाज नसेल येत तुम्हाला. ही बघा पार घरच्यांना व्हिडिओ वगैरे काढून पाठवते. दाखव काय बनवलंस. हिला पकडून आणत होतो, त्याचा स्नॅप बनवलाय. मस्त वाटतंय रे पण ह्या लोकेशनला, भारी वाटतं. तुम्ही पण आला तर इकडे नक्की या पावसाळ्यात. मोठ्यान बोल, आवाज नाही आणत. खूप मस्त प्लेस आहे. आम्ही रेनकोट घ्यायला आलोय मित्रांनो, पण माहित नव्हता दोघांपैकी कोणता तरी सिलेक्ट करू. हा पण चांगला वाटतोय. जादू चांगला वाटतोय. जादू. असं करा, असं कर ना. धूप. तो पण चांगला होता, त्याच्यातून पण ट्रान्सपरंट दिसत होतं. हा एक घे आणि हा एक घे. हे दोन क्वालिटी मध्येच रेनकोट याचाच घेऊया मग, मला वाटतं. हा ना, हा ठीक वाटतो. मग हातला मला पिंक घे. नाही, सेम राहू दे, पिंक नको घेऊ कोणी. आम्ही रेनकोट तर आता घेतले, पण तुम्ही लांजामध्ये आला असाल आणि बरीच वर्ष आला नसाल ना इकडे या साईडला, तर तुम्ही हा ब्रिज झालेला बघितला नसाल. हा ब्रिज एवढा मोठा आहे ना, म्हणजे आता मी लांजाच्या बाजारपेठेत उभा आहे आणि इथून हा पुढपर्यंत एकदम ब्रिज आहे या साईडला. आणि हा पूर्ण एकदम तिकडे रेस्ट हाऊसच्या इकडे जाऊन उतरलाय. तिकडचं पण दाखवेल मी तुम्हाला. आता मी इकडे उभा आहे, हे पण तुम्हाला माहिती असेल, सगळे लोक मोस्टली इथूनच शॉपिंग करतात, म्हणजे कपडे वगैरे. तर त्या प्लेसवरती उभा आहे मी, पूर्ण बाजारपेठेत आहे. आणि हा बघा ना केवढा मोठा ब्रिज झालाय, एवढा लांबपर्यंत ब्रिज झालाय. आम्ही रेनकोट वगैरे घेतले, आता आम्ही घरी निघालोय. अश्विनी पण इकडे उभी आहे. चल निघूया. तुम्हाला मित्रांनो, तुम्ही आता ब्रिज म्हणत होतो ना, तर बघा हा एवढा इकडे, हा कुठे माहितीये, आपला जुना गाडीचा डेपो आहे ना, त्या साईडला हा ब्रिज उतरला इकडे पूर्ण खाली, खालच्या साईडला. एवढा उंच बनवलाय, म्हणजे असं डोंगर बनवलाय फार, एवढा मोठा ब्रिज बनवलाय. तर मी खूप लांब उभा आहे, एवढा लांबून तुम्हाला झूम करून दाखवतो, एवढा लांब उभा आहे मी. हा, अजून तो बनतो, एवढा लांबून दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो की आम्ही कुव्याचं घर बघायला जाणार आहे, म्हणजे काल तर बघून आलो, पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आज परत चाललोय. सो आता आम्ही निघालोय, पण थोडा थोडा पाऊस पडला म्हणून थांबलोय इथे बिल्डिंगच्या खाली. असं वाटतंय पण नाही पडत. हा, म्हणजे असं बारीक बारीक आहे पाऊस. क्लायमेट एकदम मस्त झाला, बघा ना किती भारी वाटतं बाहेर. सो ही बिल्डिंग आहे जिकडे आम्ही राहतो लांजाला. ते पण घर तुम्हाला रात्री दाखवेल मी. पहिलं तिकडे जातोय कारण दिवसाचं तिकडे बघायला मिळेल, कारण रात्रीची लाईट चालेल नाही चालेल माहित नाही तिकडची. सो आता आम्ही निघालोय तिकडे. सो चला दाखवतो तुम्हाला घर आणि गाव पण. ही मागची बिल्डिंग आमची. गाडी चालवते त्याच्या रोडला. या साईडला दुकान पण आहे. हे मित्रांनो आमच्या गावची ग्रामपंचायत होती आधी इकडे. आणि या साईडला हे एक मंदिर आहे ग्रामपंचायतच्या समोर, आणि इकडून गाव स्टार्ट होतं. म्हणजे मागे पण वाड्या आहेत खूप साऱ्या, पण व्ह्यू बघा ना काय मस्त वाटतंय. इकडे सूर्य मावळतोय, आता संध्याकाळ झाली आहे, आणि इकडून पूर्ण गाव स्टार्ट होतं. चांगली चालवते रे तू. येते गाडी चालवतो. काल आम्ही इकडून सगळीकडून फिरलोय, म्हणजे तसं सगळ्या घरांमध्ये वगैरे जाऊन आलोय. हा आमच्या वाडीचा वरच्या साईडचा रोड आहे.
आता चांगला बनलाय, मस्त वाटतं इकडे. आणि पुढून तुम्हाला दाखवतो घर. जास्त घर नाही तशी, नेमकीच घर आहेत वरच्या बघ काय साईडला. वाटतंय. मगाशी पाऊस पडत होता आणि आता बघा ना नॅचरल लाईट मध्ये काय वाटतंय, हिरवगार एकदम. आणि ढग आणि सूर्य पण एक साथ आलेत तर कसलं मस्त वाटतंय. इथून एका साईडने आहे हा गाडी. यस यस यस. आलं. फायनली आम्ही पोहोचलो. तर तुम्हाला आमचं घर दाखवतो. अश्विनी गाडी लावते. सो हे वरती आमचं घर आहे, गावचं घर. सो तिकडे आता आम्ही चाललोय. इकडे वरतून हे असं वरच्या साईडला आहेत आणि मग बाकीचे घर असं थोडं खाली. मग इथून परत गेलं तर खालच्या साईडला असं घर आहे. हे थोडंसं वरती वरती आहे घर. सो चला दाखवूया पटापट. हा बॅक साईडचा एंट्री आहे. पहिल्यांदा जेव्हा आम्ही इकडे, आता राहत नाही आम्ही इकडे, पण पहिल्यांदा आम्ही राहायचो तेव्हा हे सगळं साफसफाई असायची. आता पूर्ण इकडे गवत आलंय. हे पूर्ण साफसफाई केलेलं असायचं. हे हा बॅक साईड, हा बॅक साईड आहे. आणि हे काढू शकतो, मोठ्याने बोल. इझिली काढू शकतो. आंबे एवढं खाली आहे. हे आंब्याचं झाड आहे आमच्या घराच्या इकडचं. किती वर्ष झाले असतील ह्या आंब्याला? 50-60 वर्ष झाली असतील, जास्त झाली असतील मला वाटतं. एवढं मोठं आहे बघ ना. चल आतमध्ये जाऊ. हे बघा किती मस्त वाटतंय. चला आता मेन एंट्री साईडने तुम्हाला दाखवतो. हे खालचं घर आहे. आणि आम्ही पहिल्यांदा लव बर्ड्स पाळायचो ना, ही चालली आहे वरती. आम्ही लव बर्ड्स पाळायचो. त्याचा हा पिंजरा, जुनावाला लव बर्ड्सचा पिंजरा आहे. आणि ह्या गाड्या कोणाच्यात मला नाही माहिती, पण कोणीतरी आणून लावल्यात. आणि हे अंगण आहे. पूर्ण सगळं आता जुनं झालंय. आणि इकडे बाबांची समाधी आहे. हा लॉक ओपन करायचा. आता आपण फ्रंट साईडला आलो, बॅक साईडला लॉक आहे. सो तिकडून जाऊया. हा मी जाऊन खोलतो. हे पूर्ण अंगण आहे. आणि इकडे पूर्ण पप्पांनी जर लावलेली झाडं वगैरे, ही फुलझाडं वगैरे सगळी ही दिसतात ना, ही वाली पप्पांनी लावलीत सगळी. आणि हा घराच्या समोरचा पूर्ण परिसर आहे. इकडे नारळाची झाडं वगैरे पण आहेत. आत्ता हे पावसामुळे पूर्ण गच्च गच्च झालं, नाही तर हे पूर्ण साफसफाई केलेली असते इकडचं. मस्त वाटतं. तर हे आहे मित्रांनो आमचं घर, जिकडे आता आम्ही राहत नाही, पण आधी राहायचो खूप टाइम. म्हणजे माझं लहानपण इकडेच गेलं, या घरामध्येच गेलं. आता खूप जुनं झालंय, कारण जास्त साफसफाई पण नसते. पप्पा येतात कधीतरी साफसफाई करायला. बापरे भीतीच वाटते घरामध्ये चालायला. पण मस्त आहे, छोटासाच आहे. आता मी त्या साईडने, बॅक साईडने एंट्री केली आणि आतमध्ये आलो. तर तुम्ही बघाल हे जुन्या टाईपवालं घर आहे. म्हणजे ही पहिली पडवी आहे ह्या साईडला. आणि हा ओटा आहे. पहिल्या घराची ओटे असे असायचे वरती. हे झुला पण आहे. हा झोपाळा पण आहे. आणि हे खूप जुनं कबर्ड आहे ह्या साईडला. आणि ह्या साईडला आमच्या जुन्या जुन्या ट्रॉफीज पण आहेत. आणि ह्या साईडला बघायचा ना. हा ह्या साईडला एक रूम आहे आणि त्या साईडला एक रूम आहे, असे 2 रूम आहेत. आणि हा मधला पॅसेज आहे. तुम्ही इकडे मधला पॅसेज बघाल तर हा हॉल आहे. हॉल म्हणजे ओटा, पहिल्याचा टाईपचा ओटा आहे. आणि त्याला हा मध्ये पोल एक आहे. मस्त वाटतं, किती जुना आहे व लाकडी पोल आहे हा. आणि हे सगळे घरच्यांचे फोटोज वगैरे आहेत. इकडे जुना बेड आहे. ह्या साईडला कांदे वगैरे ठेवलेत. आम्ही काल तसं पण बघून गेलो, पण व्हिडिओ नव्हता बनवला आणि तुम्हाला दाखवलं नव्हतं, म्हणून म्हटलं की चला दाखवत तुम्हाला पण. सो हे सगळे फोटोज वगैरे लावलेत ह्या साईडला वरती. हा फॅनची हाईट बघा ना, तेव्हा मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मी एवढ्या एवढ्याच असेल, तेव्हा असं मला वाटायचं की एवढा वरती फॅन आहे. पण आता बघा एवढा, म्हणजे ऑलमोस्ट फॅनची एवढीच हाईट झाली आहे. सो असं घर पहिल्यासारखं म्हणजे छोटं वाटायला लागलं आता पहिल्यापेक्षा. आणि इकडे आता हा
हे आमची आजी आहे. हा, ही आजी आहे आणि हे पप्पांचे पप्पा आहेत आणि ते माझी आत्या आहे. म्हणजे मम्माचे मिस्टर आहेत. आणि इकडे अजून एक रूम आहे जिकडे आम्ही खाऊ वगैरे ठेवायचो. तेव्हा त्या टायमाला जुने लोक पण बोलायचे की इथे देवाची वटवाघूळ खोली होतं अशी. ना. काल आम्ही इकडे हे बघ, हाय बघितलं ना, हाय तर हाय वटवाघूळ हाय. होतं. हे बघा. घरात भाई वटवाघूळ पण आहेत आमच्या इकडे. बापरे. नीट दाखव मला ना. ना, अरे अंगावर येईल ना तो. ही देवरूम आहे. देवरूम. भाई तो उडाला तर अंगावर यायचा. ह्या साईडला ये. तर ह्या साईडला मित्रांनो आमचा किचन आहे. या किचन दाखवतो तुम्हाला. एकदम जुना किचन आहे. एकदम छोटासा स्पेस आहे आणि ह्या साईडला चूल वगैरे तुम्ही खाली बघाल ना. आता ही शिडी वगैरे ठेवली मधी, पण ह्या साईडला चूल आहे. पहिल्यांदा जेवण चुलीवरतीच बनायचं इकडे. आणि हे वरती तुम्हाला लटकलेलं जे दिसतंय ना, ते तेव्हाचे लोक चुलीच्या वरती ह्यासाठी ठेवायचे, बिकॉज की चूल जेव्हा पेटते ना, त्याचं ती गरम वाफ वरती निघते. वाफ वरती निघल्यामुळे ना ह्याच्यामध्ये मच्छी वगैरे असतात ना, ड्राय वाली सुकी मच्छी, ती ठेवायची. म्हणजे कसं ते ड्राय राहतील म्हणून. त्याच्यामध्ये कारण पावसाच्या दिवसातून थंड होतं ना सगळं, म्हणून. हे काय जर्मन तांब्याचं आहे. हा, ह्याच्यावरती पहिल्यांदा भांडी वगैरे, जेवणाचे भांडी, टोप वगैरे ठेवायचो ह्या साईडला वरती. आणि एक विंडो होती ह्या साईडला. आणि हा एक बाथरूम आहे जिथे आंघोळ वगैरे करायला युज करायचे सगळे. सगळं आता जुनं झालंय भाई. पाल आहे. पाले पाले पाले. पाल आहे त्या साईडला. इथे पण एक विंडो आहे. आणि ह्या साईडने बाहेर गेलं की बाहेरच्या साईडला पण एक पडवी आहे. पहिल्यांदा तर जुनी मला एवढी स्टोरी नाही माहिती. ह्या साईडला हे बघ एक कबर्ड पण आहे. ह्या साईडला तुम्ही बघाल ना, तर ह्या साईडला एक कबर्ड आहे हे वालं. थांबा मी दाखवतोय तुम्हाला, नीट नाही दाखवते. ह्या साईडला हे कबर्ड आहे जिथे आम्ही स्कूलमध्ये ही वगैरे कपडे जाताना कोणाचे आहेत? तयारी वगैरे करायचो. भरपूर जुनं घर आहे. म्हणजे तुम्ही जमीन बघाल ना, ही अजून मातीचीच जमीन आहे पूर्ण सगळी. दरवर्षी सारवलेली. दरवर्षी ही जमीन करायचो आपण, मातीने सारवायची वगैरे. आणि ह्या साईडला म्हणजे ही बॅक साईड आहे घराची. तिथून पूर्ण असं घर चालू होतात ह्या साईडने खाली. ही बॅक साईड आहे पूर्ण. आणि ही जी बाहेरची चूल आहे ना, बाहेर चूल ह्याच्यासाठी असायची की तिकडे गरम पाणी वगैरे तापवायचं. म्हणजे अंघोळीसाठी वगैरे गरम पाणी त्या चुलीवरती तापवायचं. कसं वाटतंय तुला घर? मस्त आहे. आमच्या गावी पण असंच आहे. हा. एवढं मोठं नाही पण असंच आहे. आणि माझ्या मावशीचं गाव मोठं आहे यार. आणि ह्या साईडला आम्ही म्हणजे आजी कोंबडी, शपथ हळू आपटली. कारण तिकडे वटवाघूळ होतं. त्या साईडला वटवाघूळ होतं आणि ते जसं उडालं ना, तसं ही घाबरून पळाली त्याला आणि आपटली दरवाजाला. लागलं तुला? बघू कुठे लागलं. जोरात लागलं? इथं नाही काय नाही. जोरात उडालं. हा, तू जातेस कशाला पुढे? माहित नाही तर. माहितीये मला, मी काल बघून गेले. काल आम्ही बघून आलेलो हे घर, पण आज तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून परत आलो. बापरे, एकदम भयानक वाटतं, डेंजर वाटतंय. इथली लाईट लावली असती, पण आता माहित नाही मला. हे पण जुनं घर आहे भाई. भीती वाटते बघताना. चालत बघायला लागतं खाली की काय आहे नाहीये. कारण खूप टायमानंतर आलो ना. काल पण आम्ही आलेलो, पण आता माहित नाही भाई रोज कोण येईल काही नाही. सो हे असं घर आहे. आणि हा पुढचा फ्रंट डोअर आहे. तुटलाय का? काय झुला तुटलाय? नाही, हाय झुला तो चांगला आहे. पण असं वन साइड का झालाय काय माहिती, मग तुटला असेल. वन साइड नाही झालाय तो, असाच असतो त्याच्यावरती बस. पण तो खराब असेल. नाही उभी राहू का? पडशीला तुटला असेल तर हे असं मित्रांनो आमचं घर आहे, गावचं घर. आता आम्ही नवीन बनवणार आहे हे घर, पण त्याला थोडा टाइम लागेल. पण सध्या तरी ह्या कंडिशन मध्ये, आणि खूप जुनं आहे आता. म्हणजे इथून दुसरीकडे शिफ्ट होऊन आम्हाला ऑलमोस्ट
7-8 वर्ष 6-7 वर्ष तरी मिनिमम झाली असतील आम्ही लांजाच्या घरात शिफ्ट झालोय. ते पण तुम्हाला मी घर थोड्या वेळाने दाखवेल. ते पण घर छोटंच आहे, ते एवढं मोठं नाही, छोटंसंच आहे. 1 BHKचं घर आहे. पण इकडे कसं नेटवर्क नसायचं, लाईट वगैरे जायचा खूप वेळेला, पाण्याचा पण थोडा प्रॉब्लेम असायचा, म्हणून मग इकडून त्या साईडला शिफ्ट झालो, लांजा साईडला शिफ्ट झालो. तुला कसं वाटलं घर? मस्त आहे, मस्त आहे. आम्ही अश्विनीच्या पण गावाला जाणार आहेत, आता लगेच नाही, पण थोड्या टायमाने गावाला जाणार आहे तिच्या. येस. तेव्हा तिच्या पण गावचं घर दाखवतो. त्यांचं पण जुनं घर आहे, पण मस्त आहे. मला अशा जुन्या गोष्टी बघायला भरपूर आवडतात. सो चला, घर आम्ही बघितलंय. अश्विनीला मी आता चाललोय विहीर दाखवायला. आम्ही म्हणजे तिकडून सगळे लोक पाणी वगैरे भरतात, तिकडे विहीर आहे आणि एक छोटासा पर्या आहे. सो तिकडे जाऊयात आपण, तो बघूयात. चला. हे मित्रांनो खूप जुनं झाड आहे आमचं आंब्याचं. तेव्हा आम्ही ना लहान असताना इकडे झोपाळा वगैरे बांधायचो. ह्या वाल्या फांदीला आहे ना इकडे झोपाळा बांधायचो. तुला माहिती का, आम्ही इकडे झोपाळा बांधून खेळायचो पण, लहान लहान पोरं सगळे. मजा यायची पण त्या टायमाला. मस्त झाड आहे, मला आवडलं, खूप आवडलं. सो आता आम्ही चाललोय वाडीत खाली. हे सागर, सूरज आणि यांचं घर आहे. हे पण एक घर आहे. आम्ही इथे क्रिकेट पण खेळायचो. इकडे खाली आम्ही जिथे आता बाईक लावले ना, तिथे आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो. लहानपणी म्हणजे अजून पण खेळायचो. काय ती आता कशी, काल तिथं ती पोरगी बसलेली बोलला तुझी ती आहे ना अशी काहीतरी करत होती आणि तिला आहे ना हा ओरडला, ती डायरेक्ट अशी झाली. ती घाबरली. तिला मी काल हा आवाज ना. दिला तर ती घाबरली. भाई कोंबडे बघा ना, वाडीत मस्त कोंबडे पाळून ठेवलेत. केवढा मोठा कोंबडा आहे. काल इकडे मी फोटो काढत होते ना. काय मस्त व्ह्यू आहे ना. चल बघ, फुलं बघा ना मित्रांनो किती मस्त आलेत, किती येल्लो येल्लो. सुंदर आहे. बघू. मस्त वाटतंय. चल, इकडचा रस्ता बघा मित्रांनो, खाली जाताना इकडे पण खालची असे उतारामध्ये घर आहेत पूर्ण ह्या साईडला. आता आम्ही मित्रांनो विहिरीवरती चाललोय. अश्विनीला विहीर दाखवायला घेऊन चाललोय, वाडीची विहीर. हे तर आणि माकडं वगैरे पण आहेत ना. येस, इकडे बघा खाली जायला हा रस्ता आहे. ह्याला पाखाडी बोलतात गावची. सो हा चिरांचा रस्ता बनवलाय, असं पूर्ण स्लोप मध्ये, उतारामध्ये खाली खाली. सो वरती चढून पण यायचंय रिटर्न एवढं. खाली जाऊन मी तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला ही विहीर आहे आणि त्या साईडने छोटासा झरा पण आहे. झरा म्हणजे पर्या आहे, पर्या. हे बघा मित्रांनो, ही विहीर आहे. इकडून सगळे लोक पाणी भरतात. मोस्ट ऑफ दी सकाळच्या टायमाला येतात, नाहीतर मग संध्याकाळच्या टायमाला येतात इकडे पाणी भरायला. आणि मे मध्ये इकडे साफ करायला पण उतरतात विहीर. किती व पाणी आहे, पूर्ण एवढं स्वच्छ पाणी आहे ना की एकदम आतलं पण दिसतं, एकदम खालपर्यंत काय आहे ते. मासे बघा ना छोटे छोटे, आणि एकदम आतले दगड वगैरे पण दिसत आहेत. एकदम क्लीन, एवढं स्वच्छ पाणी आहे. दिसतंय तुला? मागून बघ. आणि ह्या साईडला इकडे हा छोटासा पर्या आहे. लहानपणी ना आम्ही इकडे खेळायला यायचो, हा झाडाच्या इकडे वगैरे. माझा ना लहानपणीचा एक फोटो आहे, मला पण नव्हतं माहिती मी कधी काढलेला किंवा काय काढलेला, मला पण आयडिया नव्हती त्या फोटो बद्दल. पण मिंटी आत्याकडे होतं, जी माझी आत्या आहे ना तिच्याकडे फोटो होता ह्या झाडाला लटकलेलाचा. इथेच कुठेतरी ह्याला लटकलो होतो मी. तो फोटो आहे, मी तुम्हाला जर जमलंच ना तर इकडे स्क्रीनवर ते टाकेल तो फोटो. ह्याच्या बाजूला हे झाड आहे ते वडाचं, एवढं मोठं झाड आहे बघा. तू बघितलायस ना तो फोटो? हा, खाली फोटो टाका तुम्ही. इथे मी फोटो दाखवतो तुम्हाला, फोटो साईडला मेन्शन करतो, मग तुम्हाला कळेल. सो गावाला मी आलोय, बऱ्याचदा आलोय, पण
एवढं हर एक गोष्ट एक डिटेल मध्ये आपण जशी मेमरी असते ना, जशी रिकॅप मेमरीज वाले असतात ना, तसं कधी आठवण नव्हती केलेली. पण ह्या टायमाला बिकॉज ऑफ मी. हा, बिकॉज ऑफ हर, हिला दाखवता दाखवता मला पण त्या मेमरीज रिकॉल होतात की यार लहानपणी इकडे हे केलेलं, इकडे खेळायला गेलो, हे आता मी केलेलं. पण, आम्ही पण जेव्हा माझ्या गावी जाऊ तेव्हा मी येस, तुझ्या पण लहानपणीच्या आठवणी आपण जाऊन बघूया. येस. सो इन शॉर्ट ह्या व्लॉग मध्ये आम्ही असं जास्त काय हे नाही केलंय, बट लहानपणीच्या मेमरी, जुन्या गोष्टी. आता गावाला आलोय तर फर्स्ट टाइम अश्विनी गावाला आली होती, तर तिला गावचं घर दाखवायचं होतं. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. बघू आता उद्या आम्ही जाणार आहेत दुसरीकडे कुठेतरी बाहेर, सो तो आम्ही वेगळा व्लॉग बनवू. हा तर जस्ट एक्सप्लोर वाला व्लॉग होता की आमची वाडी कशी, आमचं गाव कसं आहे. तरी आम्ही गावात अजून पूर्ण फिरलो नाही, गाव खूप मोठं आहे. घर बापरे. बघायचं होतं. हा, घर बघायचं होतं, हिला घर दाखवायचं होतं. तसं तर काल आम्ही दाखवलं होतं घर, पण व्हिडिओ नव्हता बनवला. सो Yes. तुम्हाला घर दाखवायचं होतं म्हणून आम्ही आज परत आलो. हे बघा ना, बापरे, तेव्हाचे लोक इकडून चढून चढून पाणी भरायचे. आणि हा रस्ता तर आत्ता बनवलाय, म्हणजे हार्डली 1-2-3 वर्ष झाली असतील. पण तेव्हाचे लोक कळशी, हंडा वगैरे घेऊन एवढं चढावा चढायचे. भाई, मला बोलता बोलता दम लागतोय तुमच्याशी बोलता बोलता, तुम्हाला सांगतोय तर. सो चला, फायनली आम्ही एवढं वरती चढाव चढून चढून पोहोचलोय. आता वरती दमलोय दोघं पण. स्वतः घरी जाऊ मित्रांनो. या व्लॉग मध्ये आम्ही जास्त काय नाही सांगणार होतो, म्हणजे जेवढ्या गोष्टी दाखवता आल्या तेवढ्या दाखवल्या. माहित नाही तुम्हाला किती कळल्या किती नाही कळल्या. तुला काय बोलायचंय? दमले मी. तिचा पण श्वास फुललाय चालून चालून एवढा. तर मित्रांनो, आता आम्ही जाऊ, घरी पोचू. तुम्हाला तिकडचं पण घर दाखवतो. तिकडचं काय नाही, नॉर्मल छोटसच घर आहे, पण ते पण तिकडे जाऊन किती मस्त दाखवतो. वाटतंय बा हे. सनलाईट बघा ना, सनलाईट ह्याच्यावरती पडलाय, किती मस्त वाटतंय. त्या साईडला सावली, इकडे सूर्याची किरण पडलीत. ते वरचं घर आमचं आहे, वरच्या साईडला. मस्त वाटतंय ना. चला मित्रांनो, आता चाललोय आम्ही लांजाच्या घरी. तिकडचं पण घर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही घरी यायला निघालो होतो आता, आणि जस्ट वाटेत येता येता अश्विनीला हे दिसलं, सनसेट चालू होतं इकडे. असं आपल्या ह्या साईडला प्रॉपर असा सूर्य मावळताना नाही दिसत, पण बघा ना काय भारी वाटतंय. मस्त हाफ हाफ शेड झाल्यात दोन्ही पण. ही बघा, आता हिला फोटो काढायचे त्याच्यामध्ये. सो आम्ही इकडे आता फोटो काढायला थांबलोय, मस्त सूर्य मावळतं. सो आता इथे फोटो काढू आणि मग घरी जाऊ. घरचं ते घर पण दाखवायचं ना तुम्हाला, ते पण दाखवतो चला. तर मित्रांनो, आम्ही आता आलोय फायनली घरी, लांजाच्या घरी. लांजाचं घर दाखवतो तुम्हाला. हे हे एंट्री डोअर आहे लांजाच्या घरचा. थोडं पटापट दाखवतो. आपला रूम नंबर आहे 201, आणि हे आहे घर. एक सेकंड, डोअर बंद करू दे. सो हे बघा, हे ओव्हरऑल घर आहे. इथून एंट्री केल्यानंतर असं सोफ्याची सिटिंग वगैरे आहे ह्या साईडला, आणि ही विंडो वगैरे ह्या साईडला मोठी, आणि ह्या साईडला टीव्ही वगैरे. आणि हे माझे पहिल्यांदा जिंकलेले ट्रॉफीज वगैरे तिकडे सगळे, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन वगैरे, हे सगळे ट्रॉफीज आहे तिकडे ठेवलेले पप्पांनी. आणि हे पूर्ण टीव्हीचं कबर्ड आहे ह्या साईडला. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर हा डोअर आहे, एक हॉलला डोअर आहे. ही बघा, ही मगाचपासून फोटो बघते माझे लहानपणीचे आणि व्हिडिओ बनवते त्याच्या. कसे आहेत माझे फोटो? इकडे हे किचन आहे ह्या साईडला. हे पूर्ण तुम्ही घराचा कलर शेड वगैरे बघताय ना. मम्मी जेवण बनवते. काय बनवते मम्मी? हा, मम्मी काहीतरी बनवते, बिझी आहे एकदम ती, बोलत नाही बिलकुल, पण फोडणी देते. सो हे किचनचा एरिया, इकडे फ्रीज आणि वॉशिंग मशीन ठेवलंय, आणि इकडे स्टोरेज साठी हे कबर्ड बनवलेत आम्ही वरच्या साईडला. इकडे हॉल होता, आणि इकडे वॉशरूम्स आहेत दोन समोरासमोर. इकडे हे वॉशरूम वगैरे, आणि हा बेडरूमचा साईड आहे. बेडरूम मध्ये पण हा बेड ठेवला, इकडे ह्या साईडला बेड आहे. आणि ही फ्रेम बघा, ही फ्रेम मला भरपूर आवडते, कारण भाई साब, लाईट गेला. तुमच्याशी बोलता बोलता मित्रांनो लाईटच गेला, तुम्हाला घर दाखवता दाखवता. सो इकडे आता पावसाळा चालू आहे ना, त्याच्यामुळे लाईट जातो बराच टाइमला, म्हणजे जास्त पाऊस नसेल तरी पण जातोच लाईट या साईडला.
सो हे बघा इकडे हे कबर्डचा वगैरे सेक्शन आहे. आणि आता वाजलेत किती, रात्रीचे 7:45 वाजलेत. सो हे ओव्हरऑल घर आहे, नॉर्मल आहे, म्हणजे एक छोटासा 1 BHK टाईप मध्येच आहे. पण झाली इकडे 6-7 वर्ष झाली आम्ही शिफ्ट झाल्यास. सो आता सध्या इकडेच असतो, कारण गावचं घर तुम्ही बघितलात की तिकडे जास्त म्हणजे कसं जुनं झालंय सगळं, आता तिकडे जास्त राहू नाही शकत. सो हेच होतं आजच्या व्लॉग मध्ये ओव्हरऑल. तर मित्रांनो हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. आणि आम्ही उद्या पण दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे, ते पण तुम्हाला मी उद्याच्या व्लॉग मध्ये दाखवेल. पण ह्या व्लॉगला तुम्ही तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला घर कसं वाटलं, गावचं घर, जुनं घर कसं वाटलं. सो नक्की कमेंट करून सांगा. सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.